आता आहे याची मेन म्हणजे याच्यामध्ये काय टाकायचं, याच्यामध्ये ओजरी आणि अत्तर. बघू शकता मंडळी, बंजारा स्पेशल सळोई कसं बनवतात ते आपण बघू व्हिडिओ मध्ये पुढे. सगळ्याच्या आधी आपल्याला सळोईसाठी लागणार आहे हे अत्तर आहे, ही ओजरी आहे. ओजरी आणि अत्तरनी आपली सळोई बनते. पण मी याच्यामध्ये मटण सुद्धा टाकणार आहोत. तर इथे मी मटण आणलेलं आहे. मटण असेल 1.5 पावाच्या जवळ आणि ही आहे पाव किलो. म्हणजे मी जास्त नाही मागवलं, मला याच्यात मटण टाकायचं म्हणून मी अत्तर आणि ओजरी कमी मागवलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही कलेजी सुद्धा टाकू शकता. तुम्हाला जे काही आवडते ते तुम्ही टाकून सळोई बनवू शकता. तर चला तर मग आपलं बंजारा स्पेशल सळोई कसं बनवतात ते आपण बघू व्हिडिओ मध्ये पुढे. चला तर आपण सळोई बनवायला सुरुवात करू. चला आपण ओजरी, अत्तर आणि मटणला स्वच्छ धुवून घेऊ. ओजरी अत्तरला आपण 2 पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे. आता आपल्याला गरम पाण्यामध्ये धुवायचं आहे. त्याच्यासाठी इथे मी पतीलामध्ये 2 गिलास पाणी टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला ओजरी अत्तर एक उकळी घ्यायची आहे पाण्याची. गरम पाण्याने ओजरी अत्तर स्वच्छ धुवून निघते. तर त्याच्यासाठी इथे आपल्याला गरम पाण्यामध्ये ओजरी अत्तर धुवून घ्यायचं आहे. बघा इथे आपली ओजरी अत्तर खूप छान प्रकारे उकळलेली आहे. या पाण्याला आपण आता गाळून घेऊ. हा पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. बघू शकता इथे एकदम स्वच्छ धुवून निघालेली आहे आपली ओजरी अत्तर. तुम्ही कधी खाल्ली का मंडळी बंजारा स्पेशल सळोई? एकदा नक्कीच बनवून खा. चला इथे आपली ओजरी अत्तर उकळलेली आहे. आता आपण मटण शिजवून घेऊ. हे बघा इथे 1.5 पाव मटण आहे. तर मी आता कुकर मध्ये शिटी लावणार आहे. तर त्याच्यासाठी इथे मटण स्वच्छ धुतलेलं आहे. आपल्याला इथे 1 कप भर पाणी टाकायचं आहे. इथे आपल्याला 1 कप भर पाणी टाकून शिट्टी टाकायची आहे. थोडीशी याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. अर्धा चमच मीठ. आता आपल्याला पूर्ण हे हळद मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला 3 शिटी काढायची आहे. ती आपली ओजरी अत्तर गरम पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे. आता परत आपल्याला शिजवायचं आहे. तर इथे मी गॅस चालू केलं आणि 1 गिलास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हा पाणी आपल्याला फेकायचं नाही. तर याच्यामध्ये आपल्याला आता थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हळद टाकून घ्यायचं आहे. आणि ओजरी अत्तर शिजायला ना फार वेळ लागते. म्हणजे तरी पण आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागणार. जर तुम्हाला कुकर मध्ये सळोई बनवायचं असेल तर फास्ट पण होते, पण खायला एवढी चव लागत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ओजरी अत्तर वेगळंच उकडू घालायचंय आणि इकडे मटणला मी शिटी लावलेला आहे. बघा मंडळी इथे आपली ओजरी अत्तर एकदम शिजून निघालेली आहे. आता आपल्याला तडका द्यायचा आहे. इथे आपण मटण पण शिजवलं होतं शिटी लावून, तर आपलं मटण पण इथे आपल्याला तडका द्यायसाठी मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. इथे आपल्याला सळोईला तडका द्यायचा आहे. मंडळी इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता सगळ्याच्या आधी आपल्याला टाकायचं आहे ते वाटण. वाटण मध्ये मी इथे लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीरचं एक वाटण तयार केलेलं आहे. इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे. तर आधी आपल्याला इथे लसूण टाकून द्यायचं आहे. सळोई म्हटल्यावर आमच्या घरामध्ये सगळ्यालाच आवडते. सगळ्यापेक्षा जास्त तर कारभारीला सळोई खूप जास्त आवडते. सळोई खायला तेवढी चविष्ट लागते ना, बनवायला तेवढीच मेहनत सुद्धा लागते. आता इथे आपली लसूण झालेली आहे परतून. आता आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे. कांदा आपला भाजलेला आहे, त्याच्यामुळे कांद्याला जास्त आपल्याला भाजायची इथे गरज नाही. आता आपल्याला मेन म्हणजे काय काय टाकायचंय सळोईमध्ये, लक्षपूर्वक आपल्या व्हिडिओला पूर्ण बघा. याच्यामध्ये मी घेतलेलं आहे फुटाण्याचं कूट, खोबऱ्याचं कूट, काळा मसाला, हळद, धनिया पावडर आणि लाल तिखट. हे सगळे मसाले आपल्याला सळोईमध्ये टाकायचे आहे. आता काही लोक म्हणतात की सळोईमध्ये मसाले कोणी टाकत नाही, पण एकदा नक्कीच माझा व्हिडिओ बघा आणि मसाल्याची सळोई बनवून खा. नक्कीच तुम्हाला पण खूप जास्त आवडेल. चला मग आपण इथे तेलामध्ये सगळे मसाले आता परतून घेऊ. आहा मस्त वास सुटलेला आहे मसाल्याचा. अजून मी ओजरी अत्तर टाकलीच नाही. आता आपल्याला थोडस पाणी, जे आपल्या ओजरी अत्तर मधलं पाणी टाकून द्यायचं आहे. बघा इथे आपलं मसाला तेल सोडलेला आहे. वरून एकदम तेल तरंगून आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक कोथिंबीर टाकून द्यायची आहे. व्हिडिओ आवडला असेल आपलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
आपला मसाला परतून झालेला आहे. आता आपल्याला टाकून द्यायचं याच्यामध्ये ओजरी आणि अत्तर. तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही त्याची सोळी बनवू शकता. मला इथे सगळ्यापेक्षा जास्त ओजरी आणि अत्तर आवडते. आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मटण पण टाकायचं आहे. मी थोडंसं मटण ठेवून घेणार आहे. ज्याला कोणाला सोळी नाही खायचं असेल तर त्यांच्यासाठी मी इथे मटणाची भाजी सुद्धा करणार आहे. तर इथे मी थोडंसं मटण टाकलेलं आहे. आता आहे याची मेन म्हणजे याच्यामध्ये काय टाकायचं आणि कोणत्या गोष्टीनं आपली सोळी तयार होते. तर चला मग आता याच्यात काय जाणार आहे ते तुम्ही नक्कीच बघा. मंडळी, हा आहे रक्त. आपल्याला या रक्तामध्ये पीठ टाकायचंय. पीठ आपल्याला ज्वारीचं घ्यायचंय. तर इथे मी 2 चमच ज्वारीचं पीठ घेते. यांनी आपली प्रॉपर बंजारा स्पेशल सोळी बनते. आता या पिठाला आपल्याला हाताने फेटून घ्यायचंय. जर तुम्हाला हाताने नाही फेटत वाटत असेल तर तुम्ही मिक्सर मध्ये एक राऊंड मारलं तरी चालते. पण हाताने फिरलं ना तर सोळीमध्ये अजून खायला एक चव येते. मंडळी, आता आपल्याला ओजरी अत्तर मध्ये आपल्याला हा रक्त टाकायचंय. जर तुम्हाला नाही टाकायचं असेल तर ऑप्शन आहे तुमच्यापाशी, नाही टाकलं तरी चालते. पण आम्हाला इथे रक्त टाकूनच सोळी खायला खूप जास्त आवडते. तर इथे आपल्याला सोळीमध्ये जेव्हा रक्त टाकतो ना तेव्हा आपल्याला बोलायला जमत नाही. कारण असं आहे ना की आपली सोळी फाटून जाते, अशी पूर्वीची लोक म्हणायची. तर चला मग आपण याच्यामध्ये आता रक्त टाकू. बघू शकता मंडळी, पहिलं आपलं कलर कसं होतं आणि आता आपला कलर कसा झालेला आहे. हीच आमची ओळख आहे, बंजारा स्पेशल सोळी. तुम्ही कधी खाल्ली का मंडळी? मला कमेंट करून सांगा. चला आपण याच्यावर आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. मंडळी, इथे मी सोळी बरोबर बनवलेली आहे आपल्या भाकरी, ज्वारीची भाकरी. भाकरी बरोबरच सोळी खायला खूप चवदार लागते. चपाती बरोबर एवढी काही छान लागत नाही. बघा मंडळी, आपली भाकरी कशी टमटमीत फुगलेली आहे, कारण 25 वर्षाचा मला याचा अनुभव आहे. बघा बघा बघा, पुरी सारखी आपली इथे भाकर झालेली आहे तयार. बघू शकता, हॉटेलपेक्षाही घरगुती मसाल्यामध्ये बनवलेली आहे मी ती सोळी आणि टमटमीत भाकरी. चला मंडळी, एकदा आपण बंजारा स्पेशल सोळीची चव घेऊ. इथे मी भाकऱ्या बनवले गरम गरम. सोळी झालेली आहे आपली तयार. आता आपल्याला चव बघायची आहे. मंडळी, एकच नंबर. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.